भयंकर की रंजक, वटवाघळे उलटीच का टांगलेली असतात, जाणून घ्या यामागचे थक्क करणारे विज्ञान. नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या तांगडी एज्युकेशन ह्या चॅनलवरती. तुम्हाला माहीत आहे का की निसर्ग हा विविध आश्चर्यांनी भरलेला आहे? रात्रीच्या अंधारात संचार करणारे वटवाघूळ हा असाच एक प्राणी ज्याच्याबद्दल अनेक समज अपसमज आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की सर्व प्राणी जमिनीवर सरळ चालतात किंवा झाडावर बसतात, मग वटवाघळेच का उलटी टांगलेली असतात? त्यांना चक्कर का येत नाही किंवा ती खाली का पडत नाहीत? आजच्या विशेष रिपोर्टमध्ये आपण यामागचे रंजक वास्तव जाणून घेणार आहोत. टेक ऑफसाठी सोयीचे. इतर पक्ष्यांप्रमाणे वटवाघळ्यांना जमिनीवरून धावून हवेत झेप घेता येत नाही. त्यांच्या पंखांची रचना अशी असते की ते जमिनीवरून उडू शकत नाहीत. त्यामुळे उंचावर उलटे टांगलेले असताना केवळ स्वतःला झोकून देऊन ते सहजपणे उडू शकतात. ही त्यांची लँडिंग आणि टेक ऑफची सर्वात सोपी पद्धत आहे. शत्रूपासून संरक्षण. झाडाच्या उंचावरच्या फांदीला उलटे लटकल्यामुळे जमिनीवरचे हिंस्त्र प्राणी, उदाहरणार्थ मांजर, साप किंवा कोल्हे, त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकत नाहीत. हा त्यांच्या सुरक्षितेचा एक नैसर्गिक मार्ग आहे. विशेष शारीरिक रचना. आपण जर हाताने एखादी वस्तू जास्त वेळ पकडून ठेवली तर आपले स्नायू थकतात. पण वटवाघळांच्या पायांच्या शिरा अशा प्रकारे विकसित झाले आहेत की जेव्हा ते लटकतात तेव्हा त्यांच्या शरीराच्या वजनामुळेच त्यांच्या नख्या फांदीला घट्ट जखडून बसतात. यासाठी त्यांना कोणतीही ऊर्जा खर्च करावी लागत नाही. अगदी झोपेत असताना किंवा मृत झाल्यावरही ते फांदीला तसेच लटकून राहू शकतात. मग त्यांना चक्कर का येत नाही? माणूस जेव्हा उलटा होतो तेव्हा रक्त डोक्याकडे वेगाने धावते आणि आपल्याला अस्वस्थ वाटते. मात्र वटवाघळांच्या शरीरात वन वे व्हॅल्व्ह असतात. हे व्हॅल्व्ह रक्त उलट्या दिशेने वाहण्यापासून रोखतात. त्यांच्या हृदयाची रचना आणि रक्तवाहिन्यांची यंत्रणा त्यांना उलटे असतानाही रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यात मदत करतात, ज्यामुळे त्यांना कधीच चक्कर येत नाही. थोडक्यात सांगायचे तर वटवाघळांचे उलटे लटकणे ही त्यांची मजबुरी नसून निसर्गाने दिलेली एक सुपर पॉवर आहे. विज्ञानाची ही किमया तुम्हाला कशी वाटली? अशाच अनेक रंजक आणि माहितीपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा आमचे विशेष रिपोर्ट. माहिती आवडल्यास आमच्या तांगडी एज्युकेशनला लाईक आणि सबस्क्राईब